तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्यात. बघूया. नाही, पोलीसचं इन्सिन्सिटिव्ह का वागतात मला कळत नाही. मुंबई पोलीस असे नाहीये. आय एम शुअर मी देवेंद्र फडणवीस साहेबांना खूप वर्षापासून बघतोय राजकारणामध्ये. कधीतरी माझी त्यांची इंटरॅक्शन सुद्धा झाली आहे. ते अमित शहांसारखे इन्सेन्सिटिव्ह नाहीत, त्यामुळे ते निश्चितपणे कारवाई करतील. ज्या पद्धतीने अमित शहा वागतात त्याप्रमाणे ते काय गुंडांसारखे वागणार नाहीत. ते सेन्सिटिव्ह आहेत, शिकलेले आहेत, त्यामुळे ते निश्चितपणे कारवाई करतील अशी मला आशा आहे. असं आहे की तुम्ही कितीही बिल आणा आणि काही करा, अरे मायाचा हात फिरवा ना. तुम्ही काय करताय? पोरींना उलट करून मारताय आणि पुरुषांनी पोरींना हात कशाला लावायला पाहिजे? तुम्ही दादरच्या त्या पोलिसाचा व्हिडिओ बघितला, त्याने काय करतोय तो. आणि सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्हाला मी अजूनही सांगतो, हा मातीत भडकवणार. आता तो व्हिडिओ बघितल्यानंतर कोणालाही राग येईल. नागपूरमध्ये पोलिसांनी एका लाल ड्रेस घातलेल्या पोरीला उलट करून पाडलं. मग तुम्ही पोरींशी वागताय. माननीय मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्टीकरण केलं आहे की त्यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पोलिसवाल्यांना शोधून कारवाई करण्याची सूचना. हो, माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की यावर ते कडक कारवाई करणार.